होळी आहे त्यामुळे राजकीय नेते मतभेद विसरून सणाचा आनंद घेत आहेत। मुंबईत कट्टर राजकीय विरोधकांनी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये एकमेकांची भेट घेतली। आदित्य ठाकरे आणि राहुल नार्वेकरांनी नवा आदर्शच निर्माण केलाय। एकंदरीतच राजकीय नेत्यांमधील मैत्री आणि सौहार्द लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची पातळी घसरू देणार नाही, हे मात्र नक्की। मुंबईतल्या वरळी कोळीवाड्यातल्या होलिका दहनाचा कार्यक्रम दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होतो। यंदा मात्र लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत होलिका दहनाचा कार्यक्रम आल्यामुळे त्याला राजकीय रंग लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे। वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राहुल नार्वेकर यांनी त्यांचा गड मजबूत करण्यावर भर दिलाय। या पार्श्वभूमीवर दोन्ही नेते एकाच कार्यक्रमात आमने सामने आले, पण यावेळी दोन्ही नेत्यांनी राजकीय अभिनिवेश बाजूला सारला। आदित्य ठाकरे यांनी स्टेजवर येण्यासाठी राहुल नार्वेकर यांना हात दिला। स्टेजवर आल्यानंतर दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलन करत मनमोकळा संवादही साधला। तुम्ही ज्या उद्योग मंत्र्यांवर नेहमी टीका करत आहात त्यांनी तुमच्यावर टीका केली आहे। सांगलीतले एअरपोर्ट उद्धव ठाकरे यांच्या काळातच गुजराती उद्योगाला विकला असा त्यांचा आरोप आहे। कुठचे उद्योग मंत्री? ते पण रनवेचं डांबर वगैरे आहे की नाही तिथे जरा बघा नंतर। नाही म्हणजे हे कोकणातून मी ऐकत असतो। नेहमी एकमेकांवर सडकून टीका करणारे सत्ताधारी आणि विरोधी पक्षातले नेते राजकीय व्यासपीठ सोडून इतर ठिकाणी भेटल्यावर त्यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध बऱ्याच दिवसांनी पाहायला मिळाले। माझे संबंध काय आजचे नाही, जुने बरेच संबंध आहेत आणि आजच्या दिवशी काय आपण राजकीय एकमेकांकडे राजकीय दृष्टीने बघत नसतो। एक मैत्रीपूर्ण आणि एक चांगलं वातावरणात हे सगळं घडत आहे। त्यामुळे मला वाटतं अशा वेळी आपण सगळ्यांनी हेच वातावरण ठेवणं अपेक्षित आहे। वरळीतल्या होळी उत्सवात सत्ताधारी आणि विरोधी पक्षातल्या नेत्यांनी साधलेला संवाद आणि केलेली मनमोकळी चर्चा कार्यकर्त्यांसाठी एक प्रकारचा धडाच आहे। निवडणुकीच्या प्रचारात आणि सोशल मीडियात कार्यकर्ते त्यांच्या विचारसरणीच्या विरोधात असणाऱ्यांवर पातळी सोडून टीका करतात, त्यामुळे नाहक तणाव निर्माण होतो। कार्यकर्त्यांमध्ये वाद होतात। मात्र वेगवेगळ्या पक्षातल्या कार्यकर्त्यांनी आदित्य ठाकरे आणि राहुल नार्वेकर यांच्याप्रमाणे मैत्री जपली तर लोकशाही सशक्त होण्यासाठी निश्चित मदत होईल। अगदी तसाच हात देता येईल जसा आदित्य ठाकरे यांनी राहुल नार्वेकर यांना दिला होता। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।